नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्र म्हणतो की हे बघ, तुला जर ह्या मकरंदकडून पैसे घ्यायचे नसेल तर दादा तुला फक्त आता एकच व्यक्ती पैसे देऊ शकते आणि ती म्हणजे नाना. ते ऐकल्यानंतर आता ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, तुला का कळत नाही की मी आता नानांकडून पैसे कसे घेऊ शकतो. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अरे मग आता पग आता फक्त खेळायला एक दिवस बाकी आहे, त्यातील अर्धा दिवस सुद्धा आता गेलेला आहे. मग काय करायचं तूच सांग. आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, त्यामुळे आता इव्हेंट हा सुरू करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर हा इव्हेंट नाही होणार. तर सारंग सुद्धा आता ऋषिकेशला समजावतो. दादा असे म्हणतो तर ऋषिकेश आता जानकीकडे बघतो आणि लगेच तो जानकी जवळ येतो. ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी सांग काय करायचं आहे, तू जे काही म्हणशील तेच आपण फायनल करूया. तेव्हा आता जानकी स्पष्ट मकरंदकडे बघत म्हणते की मला मकरंदची ऑफर मान्य नाही. तेव्हा मकरंद लगेच म्हणतो की पालत्या घडावर पाणी आणि तुमच्या दारात लक्ष्मी उभी आहे तरी सुद्धा मी ती नाकारता. तुम्ही हे सर्व काय करतात नाकारून, कारण आता ही ऑफर स्वीकारण्याशिवाय तुमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय राहिलेला नाही. आणि एवढंच नाही तर जिंकल्यानंतर 10 लाख रुपये सुद्धा बक्षीस म्हणून मिळू शकतात. तेव्हा सारंग म्हणतो की 5 लाख रुपये तर अजून आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे ते पण पहिलं. तेव्हा लगेच आता मकरंद म्हणतो की 5 लाख रुपये मी माझ्या खिशातून टाकलेत, त्यामुळे 10 लाख जिंकण्याची संधी तुम्हाला आहेच. त्यामुळे अजून सुद्धा तुम्ही विचार करा आणि जर या खेळामध्ये तुम्ही जिंकलात तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. मग आता बोला काय करायचं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आम्ही तर बोलूयात, परंतु मला एक गोष्ट सांग, आता तू इतकी मैत्री का दाखवतोस. अगोदर धमकी देतो आणि नंतर मात्र आता ही संधी, नक्की याचा अर्थ काय होतो, हे सगळं काय आहे. तेव्हा आता हा मकरंद म्हणतो की जानकी हे बघ, धमकी तुझ्यासाठी नव्हती आणि मी तुला तर कधीही धमकी नाही देऊ शकत. ही धमकी मात्र ऋषिकेश साठी होती आणि हे बघ मी तुझ्याशी बोलायला आलो होतो, परंतु त्याला मध्ये मध्ये करण्याची खूपच हौस आहे, त्यामुळे हरकत नाही. हा जो काही प्रस्ताव आहे मी तुमच्या समोर मांडलेला आहे, हा इव्हेंट आहे तर तो होणार, त्याचे सगळे काही पैसे मी देणार. मग तुम्ही तयार आहात का. ऋषिकेशची टीम विरुद्ध माझी टीम आणि खेळामध्ये माझी टीम मात्र भक्कम आहे, त्यामुळे चला आता लगेच खेळायला सुरुवात करूयात. म्हणजे या खेळामध्ये ऑर्गनाइज म्हणजे मी आता केलेलं आहेच की आता माझी टीम त्याविरुद्ध आता ऋषिकेशची टीम. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की असं कसं चालेल, ऑर्गनायझर कधी स्वतःची टीम खेळवतात का. म्हणजे हे जे काही झालं तर ते अगदी लहान मुलांसारखं झालेलं आहे. माझी बॅट आहे आणि माझीच बॅटिंग असेल, याला काय अर्थ आहे. तेव्हा मकरंद म्हणतो की यालाच अर्थ आहे, याला जे काही मी तुम्हाला सांगेल तेच आता पूर्व दिशा असेल. माझा पैसा त्यामुळे माझेच रूल्स असतात. तयार आहात का तुम्ही. माझ्या टीमला हरवा आणि फायनल रक्कम आहे तर ती घेऊन जा. आणि त्यात म्हणजे अजून एक महत्वाची घट आहे तर ती म्हणजे असे असेल. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात तर मकरंद पुढे म्हणतो आणि परत शांत होतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की काय रे, एक एक करून का असे बॉम्ब सोडतोस, जे काही असेल ते फायनल सांगून टाक. मकरंद हसतो आणि म्हणतो की हो सांगतो, कारण असं आहे की आता जो जिंकेन त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. तुम्ही जिंकलात तर 10 लाख रुपये घेऊन जाताल, मग मी जिंकलो तर माझं काय, मग माझा सुद्धा निर्णय व्हायला पाहिजे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आणखीन काय हवं आहे तुला, तू जिंकल्यानंतर तुला 10 लाख रुपयाचं बक्षीस तर मिळेल, मग आणखीन काय हवं आहे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की त्या पैशाचं आमिष आहे ते मला दाखवू नका, त्या पैशांची गरज तुम्हाला आहे मला नाही, मला त्याही पेक्षा अनमोल अशी गोष्ट हवी आहे. तर ऋषिकेश विचारतो की काय हवं आहे. तेव्हा मकरंद पुढे म्हणतो की जो जिंकेल त्याला फक्त 10 लाख रुपये नाही तर जानकी सुद्धा त्याचीच होईल. आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता ह्या मकरंदकडे बघत असतात. ऋषिकेशला तर खूपच राग येतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला इतका राग येतो, ऋषिकेश लगेच आता मकरंदची गचंडी धरतो आणि म्हणतो की काय बोललास ए मकरंद, अरे लाज वाटते का तुला हे सर्व बोलताना. जानकीचा सौदा करायला निघालास. पैशाचा माज दाखवून मात्र तू काही पण बोलशील आणि कुणाची जीवाशी खेळशील, मी असं नाही होऊन देणार. मी तुला इथेच गाडेल. तेव्हा म्हणतो की अरे हे बघ, अशी हिरोगिरी करून काही उपयोग नाही होणार. तू फक्त तुझ्या गरजेचा विचार कर की काय होतं. आणि एक गोष्ट, मी तुझ्याशी नाही बोलत तर मी जानकीशी बोलतोय. तेव्हा मकरंद लगेच आता जानकीला विचारतो की बोल काय म्हणणं आहे तुझं. तेव्हा जानकी मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक गोष्ट, तू आता लगेच येथून निघ, कारण जानकी काही एक उत्तर नाही देणार, कारण ती बोलणारच नाही काही. आता इथून निघायचं. तेव्हा आता ऋषिकेश आता नाही म्हणत असताना जानकी म्हणते की ही अट मला मान्य आहे. तेव्हा आता सगळेजण जानकीकडे बघत असतात.
तर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी काय काय तू ठरवलंस? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, हे जे काही स्वप्न पाहतो ना त्याचं स्वप्न कधीही पूर्ण नाही होणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मकरंद, अरे वस्तू ही ओरबाडून मिळवता येते परंतु माणूस नाही. आज मात्र मला पुन्हा कळालं की पुरुषांना काहीतरी जिंकण्यासाठी शेवटी बाईच पणाला लावी लागते. आजच्या काळात सुद्धा बाईला पैदा बनवून छोट्या मोठ्या लढाई सुद्धा धर्मयुद्धासारख्या लढल्या जातात. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की आता मात्र मागे नाही हटायचं, आपण हार मानायची नाही. ही काही नवीन चक्रव्यूह आहे ना, यामध्ये तुला नाही अडकायचं. त्यामुळे हे बघ, तू श्रीकृष्ण हो आणि लढायला तयार राहा. अरे ऋषिकेश, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मात्र ऋषिकेशमध्ये आणखीनच ताकद निर्माण होते. तेव्हा लगेच आता मकरंद म्हणतो की 20 लाख रुपये गमावणाऱ्या माणसावर तुझा अजून सुद्धा विश्वास आहे का जानकी? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, मी कारण माझ्या ऋषिकेशला ओळखते, सगळं काही मिळवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे आणि हे बघ ऋषिकेश, तू सगळं काही करू शकतो. तर मकरंदचा इतका जळफळाट होत असतो, इतका राग त्याला येतो. जानकी आता ऋषिकेशला अगदी ताकद तर देतेच, विश्वास सुद्धा देते, परंतु आता ह्या मकरंदला म्हणते की अरे अशी घाणेरडी आठ ठेवून तुम्हाला जिंकायला आलास का? परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ऋषिकेश तसं नाही होऊन देणार. अरे ऋषिकेशने थिएटरमध्ये पिक्चर लावल्यानंतर जी काही गर्दी जमली होती ना, तीच गर्दी आता मात्र येथे त्याचा खेळ बघायला जमणार आहे. तर आणि हे बघ, अरे हा खेळ जिंकून मात्र ऋषिकेश 10 लाखाचं बक्षीस तर मिळेलच, त्याचबरोबर तुझा अहंकार सुद्धा हरवेल. ते खेळ मातीतील आहे, ते खेळ तर आम्ही जिंकूच, त्यामुळे तू तयार राहा. आणि जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते. जिंकणार तर आम्हीच. अगदी दोघांचे हात एकमेकांच्या हातामध्ये धरून ती आता वर करते आणि आता मात्र भेटूयात मैदानात, असे बोलून आता दोघे एकमेकाकडे बघत हातामध्ये हात देत आता मकरंदच्या तोंडावर ते निघून जातात. मकरंदचा खूपच जळफळाट होतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचा एक माणूस तिला सगळं काही येऊन सांगतो, कारण हा जो काही खेळ आहे तर तो मात्र मकरंद आता करत आहे आणि त्यानेच या इव्हेंटसाठी सगळा पैसा लावलेला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे वा, चांगलंच आहे. तर आता तिचा माणूस म्हणतो की आपल्या माणसांचं बारीक लक्ष त्या इव्हेंटवर आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला त्या इव्हेंटचं काहीही घेणं देणं नाही. ऋषिकेशला मात्र चांगला धडा शिकवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. नुसतं लक्ष ठेवू नका, परंतु आपली टीम सुद्धा तुम्ही तयार करा. आता तो माणूस विचारतो की आपली टीम कशासाठी? तर ऐश्वर्या म्हणते की अरे आपली टीम कशासाठी म्हणजे मकरंदच्या सोबत आपली सुद्धा एक टीम असायला हवी. आपली टीम एक, मकरंदची टीम एक आणि ऋषिकेशची टीम एक. आता बघूयात की कोण जिंकणार आहे ते. म्हणून इकडे ऐश्वर्याने सुद्धा एक टीम ठरवलेली असते. तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेश घरी आलेला असतो आणि सारंग सुद्धा तेथेच असतो. सारंग म्हणतो की अरे आपण त्या मकरंदचं चॅलेंज स्वीकारलं, परंतु आपला डाव मात्र आपल्यावर उलटला तर काय करायचं आपण? म्हणजे हे बघ, जानकी ताईला तर त्या मकरंदशी लग्न करावं लागलं तर काय करणार आपण? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सारंग, अरे तू काय बोलतोस? जानकी ताईंनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल. तेव्हा सारंग म्हणतो की अरे तो मकरंद आहे ना, तो खूप भयानक माणूस आहे, तू त्याला अजूनपर्यंत बघितलेलं नाहीस. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे बरोबर आहे तुझं, आणि तसंही आपल्याला पैशांची गरज तर होतीच. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सौमित्र आणि सारंग, तो काही अट घालेल, परंतु माझ्या ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की तो असं काही होऊन देणार नाही म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी त्या मकरंदला जितकं काही ओळखलं त्यावरून मी तुम्हाला सांगतो, ही स्पर्धा आहे तर ती खूप काळजीपूर्वक आपल्याला खेळावी लागणार आहे. भलेही आपण हे खेळ लहानपणापासून खेळत आलो असलो तरी सुद्धा, कारण ही स्पर्धा आता आपली राहिलेली नाही, त्यांची झालेली आहे, त्यामुळे नियम सुद्धा आता त्यांचेच असतील. तेव्हा जानकी म्हणते की काही जरी असले तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा आपल्याला जिंकावी लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण ती स्पर्धा जिंकू म्हणजे जिंकूच. माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर आता ऋषिकेश हा सौमित्र आणि सारंग या दोघांना घरी जायला सांगतो, कारण तिकडे आई बाबा वाट बघत असतील. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो दादा, आम्ही जातोय घरी. त्यानंतर आता इकडे मकरंद जेव्हा घरी येतो तर त्याला इतका आनंद होतो आणि तो अगदी मायेला घेऊन गोल गोल गिरक्या घेतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, कारण अगदी मी खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी बहीण मिळालेली आहे आणि खरंच तुझा प्लॅन अगदी परफेक्ट वर्क झालेला आहे. म्हणून आता मग तो मायावर इतका खुश असतो. तेव्हा आता माया म्हणते की काही झालं तरी माझ्या दादाला मला कायम आनंदी बघायचं आहे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो, तू इथून पुढे कायम त्याला आनंदीच बघशील. आणि तुला खरं सांगू की जेव्हा जानकीने माझ्या लग्नाची अट मान्य केली तेव्हा काय आनंद झालेला आहे मला, आणि खरंच तुझा प्लॅन किती छान वर्क झाला. म्हणजे मास्कमॅनने मात्र ते 10 लाख रुपये चोरायचे आणि मकरंदने जाऊन मात्र त्या 10 लाखावर सोल्युशन द्यायचं आणि सगळं काही माझ्या मनासारखं होतंय. म्हणजे आता तू बघतच राहा की आता या सगळ्या खेळामध्ये मी ऋषिकेशला कसं हरवतो. काही झाले तरी जानकीला मात्र मी माझी बायको बनवेलच. तो मात्र जानकी असेल, जानकी मकरंद कुलकर्णी. तेव्हा आता माया म्हणते की स्लो डाऊन दादा, हे बघ स्लो डाऊन. अरे तुझा कॉन्फिडन्स
चांगला आहे, पण त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स होऊन देऊ नकोस. जे काही आहे ना जरा शांतपणे घे. अरे हे बघ तो ऋषिकेश आहे ना, शांत बसणार नाहीत, कारण जानकी, ऋषिकेश आणि त्याचे ते जे काही चिलीपिली भावंड आहेत ना, ते दोघे सुद्धा त्यांच्या सोबत असतील. ते सगळेजण अगदी जीव तोडून खेळणार आहेत. तर आता मकरंद म्हणतो की त्यांना काही करून दे, जीव तोडून खेळून दे किंवा जीव देऊन खेळून दे, पण काही झालं तरी मला काही फरक नाही पडत. जिंकणार तर मीच आहे. काही झालं तरी आता बघ, जानकीला माझ्याशी लग्न करावंच लागेल आणि जानकीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तर मीच घालेल. आणि एवढंच नाही अगं, माझ्या आणि जानकीच्या लग्नामध्ये ह्या ऋषिकेशला मी नाही अक्षता वाटायला ठेवलं तर मी सुद्धा नावाचा मकरंद नाही. तेव्हा आता हे ऐकून माया तर खूप खुश होते आणि म्हणते की दॅट्स अगदी सो स्पिरिट, खूपच चांगला आहे तुझा हा विचार. मकरंद म्हणतो की हे बघतच राहा अगं माया, जे काही गेम असतील ते प्रत्येक गेम मी जिंकत येणार. आणि हे बघ, गेम जिंकून झाल्यानंतर सुद्धा मी आता त्याला नाही सोडणार. त्यानंतर मी अशी काहीतरी व्यवस्था करेल की जेणेकरून त्याला पोलीस पकडून घेऊन जातील. काहीतरी अख्ख्या मुळशीमध्ये मी त्याची धिंड काढेल, असं काहीतरी मी त्याला करेलच. त्याला दोस्तीचा हात पुढे केला होता, परंतु नाही, त्याने मात्र अगदी माझ्यासोबत वाईटपणा केला. त्यामुळे आता भोगायला तयार राहा म्हणा. आणि ऋषिकेश आता तुझा काम डाऊन आहे तर तो सुरू होणार आहे. तर तेव्हा आता मकरंद पेटून उठलेला असतो. काही झाले तरी आता ऋषिकेशला हरवायचं. आणि इकडे ऋषिकेश, जानकी आणि सारंग, सौमित्र हे तयार झालेले असतात खेळासाठी, अगदी सज्ज. मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता इव्हेंटची पूर्ण तयारी झालेली असते. सगळेजण आता ह्या इव्हेंटसाठी मैदानावर आलेले असतात आणि आता सगळा कार्यक्रम व्यवस्थित सुरू होतो. जे नाही काही आता गेस्ट आहे तर ते सुद्धा आलेले असतात. आणि आता ज्या काही टीम आहे तर प्रत्येक टीमला आता नावं दिली जातात की खेळ हे मातीतील. आणि एका पहिल्या टीमचं नाव असतं पृथ्वी, दुसऱ्या टीमचं नाव असतं अग्नी, आणि आता तिसऱ्या टीमचं नाव असतं वायू, आणि चौथ्या टीमचं नाव असतं जल. आता मात्र लगेच ऑर्गनाईज करत आता ही टीम आहे तर ती पुढे येते. मैदानावर आता प्रचंड गर्दी झालेली असते आणि आता सगळेजण अगदी छान तयार होऊन आलेलेच असतात. आणि आता सगळेजण सुस्वागतम सुस्वागतम म्हणून आता सगळ्यांचं येथे स्वागत होत आहे. खेळायला सुरुवात होतात. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. आणि ह्या खेळाचे आज जे काही आता अनाउन्समेंट करणारे आहे आपले विनोद कुमार, ते सगळ्यांचं स्वागत वगैरे करून आज मात्र सगळं काही व्यवस्थित सांगत असतात. सगळ्यांना आता या खेळाच्या शुभेच्छा ते देत असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण अगदी टाळ्या वाजवतात. तेव्हा आता हे विनोद कुमार म्हणतात की हो, आज जे काही ह्या टाळ्या वगैरे आहे तर ते माझ्यासाठी नकोय. आजचे आपले जे काही प्रमुख पाहुणे आहे ना, दौलतराव, आणि ज्या आपल्या कारखानीस मॅडम आहे आणि जे आपले सावडे साहेब आहे तर त्यांच्यासाठी असलं पाहिजे. म्हणून आता सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. सगळे आता उठून नमस्कार करतात आणि आता सगळीकडे टाळ्यांचा खूपच प्रतिसाद मिळतो. तेव्हा आता विनोद कुमार म्हणतात की हे बघा मुळशीकर, तुमच्या टाळ्यांच्या ह्या अगदी प्रतिसादामुळेच मला कळत आहे खेळाबद्दल तुमच्या मनात जो काही आनंद आहे तेव्हा काय अगदी स्पष्ट दिसून येतो. तुम्हाला तर आता अगदी खेळ कधी सुरू होतो याची आतुरता लागली असेल आणि तुम्ही मलाच बोलत असताना की मगासपासून हा काय बडबड करतो, खेळ कधी सुरू होतोय. परंतु आता खेळ सुरू होणार आहे फक्त 2 मिनिटांनी. पण त्या अगोदर मात्र जे कसं आहे की घरची बाई म्हटल्यानंतर सगळ्यांना खुश तर करावंच लागतं. आणि खास करून स्पॉन्सरला, आपल्या ह्या खेळाचे आजचे स्पॉन्सर आहेत काही मीडिया आहे कंपनी आणि MK कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, एज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे काही माने फॉर्म आहे तर तो सुद्धा. सगळेजण आता पुन्हा टाळ्या वाजवतात. आणि चला आता सगळं काही अगदी ऑर्गनाईज करून झालेलं आहे आणि सगळेजण आतुरतेने वाट बघत आहे त्या खेळासाठी. आता आपण सुरुवात करूयात. जी काही टीम असेल अग्नी तर त्यांनी पुढे यावं. दुसरी जी काही टीम असेल तर ती वायू. आता वायू मधील जे काही टीम आहे तर ते पुढे येतात, ते खेळाडू. त्यानंतरची मात्र जी काही टीम असेल तर जी जल, आता जल टीम पुढे येते. त्यानंतर मात्र आता जी काही चौथी टीम आहे तर ती पृथ्वी, आणि पृथ्वी टीम आहे तर ती जानकी, ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांच्या असते. अगदी मस्त एक कलरचे ड्रेस घालून ते आता तेथे ग्राउंडवर येतात. तेव्हा मात्र आता जी काही शेवटची टीम असते, आता आकाशची टीम पुढे येते, ती असते मकरंदची. आता मकरंद आता आपले जे 4 साथीदार आहे तर त्यांना घेऊन येतो, ते पण अगदी तोऱ्यातच. तेव्हा आता तो सगळे समोरासमोर येतात म्हणून तो जानकीला खूपच सुंदर दिसत आहे असे खुणावतो, हातवारे करतो. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकीला खूपच राग येतो. ऋषिकेश धावून परत त्याच्या अंगावर जायला निघतो, परंतु जानकी त्याला अडवते. जानकी आता हात धरते आणि ऋषिकेशला नाही म्हणते. तेव्हा आता मकरंद खूपच तोऱ्यात असतो. आणि आता जे काही लोक आहेत तर ते अगदी हा खेळ कधी सुरू होतोय. टीम तर आता येथे सगळेजणी अगदी हजर आहेत.
सगळे आता खेळाडू आलेले आहेत. आता या सगळ्या टीम एकत्र आलेले असतात. म्हणजे आता प्रत्येक टीममध्ये आता 3 पुरुष आणि 1 असे स्त्रिया असते. आणि आता ह्या खेळांची जी काही पृथ्वी, जल, आकाश, वायू हे सगळेजण आता या टीम एकत्र आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या जागेवर उभे राहतात. आणि आता जानकी रागाने ह्या मकरंदकडे बघत असते आणि ऋषिकेश सुद्धा. सगळेजण आता ह्या टीम आल्यानंतर अगदी गर्दी करतात. तेव्हा आता विनोद कुमार अगदी जोरात अनाऊन्स करून सांगतात की हो 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 हो, मला कळतं की तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हा वेडा काय बडबड करतोय. जल काय, वायू काय, अग्नी काय आणि पृथ्वी काय. परंतु मंडळी हे बघा, हे जे काही जग आहे ना, म्हणजे हे बघा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यामुळे ही जी काही नावं आहे तर ती अगदी इंटरेस्टिंग अशी नावं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नाव तर इंटरेस्टेड नाही, परंतु हा खेळ सुद्धा तितकाच इंटरेस्टेड असणार आहे. म्हणजे तुम्ही आवडीनं त्याचा अगदी म्हणजे एन्जॉय करताल. आता सगळेजण पुन्हा आता टाळ्या वाजवतात. टाळ्यांचा गडगडाट हा अगदी होतच असतो, कारण खूप गावकरी आता हा खेळ पाहण्यासाठी तेथे जमलेले असतात. मंडळी हे बघा, हा जो काही खेळ आहे तर या खेळामध्ये देणारा वारसा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीला आणि जपणार आहे आपली संस्कृती, आपला वारसा आणि आपले संस्कार. त्यामुळे आता संस्कृतीचं जपन आपण करूया. त्यामुळे मंडळी हे बघा, आपल्याला ह्या जे काही खेळातून आहे आपल्या संस्कृतीचे हे जुने खेळ तर कळणार आहे. त्यांची अगदी आठवण जी आपण विसरलो होतो तर ती आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि त्यात म्हणजे आता हे सर्व खेळ बघून आपल्याला आनंद सुद्धा जो काही मिळणार आहे तो अगदी ओसडून वाहत आहे. आणि आता ह्या आनंदाचं आपल्याला एन्जॉय करायचा आहे, एन्जॉय घ्यायचा आहे. तेव्हा आता ऋषिकेश खुश होत जानकीला म्हणतो की जानकी, अगं खरंच तुझी आयडिया कमाल आहे. ही स्पर्धा बघण्यासाठी किती लोक जमलेले आहेत, बघ ना किती गर्दी झालेली आहे. तेव्हा आता सगळ्या लोकांचा प्रतिसाद आणि इतकी गर्दी बघून सगळ्यांना खूप असा आनंद होतो. तेव्हा आता जानकी सुद्धा इकडे तिकडे बघते आणि खरंच सारंग म्हणतो की हो ना दादा, अरे कोपऱ्या कोपऱ्यात माणसं ही जमलेली आहेत आणि सगळेजण मात्र आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा आता ऋषिकेश इतका खूपच खुश झालेला असतो, कारण गर्दी जितकी जमलेली असते आणि सगळेजणांचा टाळ्याचा तो अगदी आनंद बघून सगळ्यांना खूप छान वाटत असतं. खेळण्याची एक नवी उमेद त्यांच्यात आलेली असते. सारंग पुढे म्हणतो की अरे क्रिकेटला जमली नसती, इतकी गर्दी आज जमलेली आहे बघ ना. काही झालं तरी दादा, या खेळामध्ये मात्र आपल्याला पहिली बाजी ही मारलीच पाहिजे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की खरं आहे. त्यानंतर आता विनोद कुमार अनाऊन्स करून सांगतात की हे बघा, पहिली बाजी पटकवणाऱ्याला मिळणार आहे 10 लाखाचं रोख बक्षीस, 10 लाख रुपये. तेव्हा मात्र आता लगेच सगळेजण आणखीनच टाळ्या वाजवतात. सौमित्राच्या डोक्यात आता काहीतरी भलताच विचार असतो. तो म्हणतो की मला तर असं वाटतं जे काही पैसे आहे तो मकरंदच घेऊन जाईल. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र तू असं बोलू नकोस, अरे मकरंदकडे कितीही पैसे असले तरी सुद्धा आपल्याकडे एकी आहे. आणि आता सगळेजण चौघं हे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. आणि आता जानकी म्हणते की हे बघा, आता याच एकीच्या बळावर मात्र आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. म्हणून जानकी त्यांना अगदी एक नवी अशी उमेद देत असते, लढण्याची ताकद. तो आता जानकी ही सौमित्रला म्हणते की काय रे, मी तर असं ऐकलं होतं की तू लॉचा अभ्यास करतोय म्हणून. अरे तू वकील होणार आहेस ना, मग हार कशाला मानतोस. आणि हे बघ लक्षात ठेव, हार मानणं ही सोपं आहे, परंतु लढत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे काही झालं तरी आपण लढत राहायचं आणि जिंकायचं. समोरच्या टीमला सुद्धा दाखवून द्यायचं आपली ताकद काय आहे, पृथ्वी या टीमची ताकद काय आहे. ते मकरंद आणि त्याचे ते तिघे जण जे काही आहे त्याच्यासोबत त्याच्या टीममध्ये ते सगळेजण आता ह्या टीमकडे बघत असतात आणि मकरंदचं सारखं लक्ष जानकीकडेच असतं. तेव्हा आता जानकी आपला हात पुढे करते आणि जानकीच्या हातावर ऋषिकेश हात ठेवतो, त्यानंतर सारंग ठेवतो आणि त्यानंतर सौमित्र ठेवतो. आणि आता ही जी पृथ्वी टीम आहे तर ती अगदी घट्ट एकमेकांना पकडून एकत्र येते आणि मकरंदला काही देखवत नाही. तो रागाने आता जानकीकडे बघत असतो. आणि चला तर आता विनोद कुमार लगेच खेळायला सुरुवात करायला सांगतात. आता खेळ सुरू होणार आहे आणि हा खेळ मात्र अगदी 2.5 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. मग चला तर आता ह्या जुन्या खेळाची धूळ पुसून मात्र पुन्हा नव्याने आता हे जे विसरलेले खेळ आहे तर ते आपण खेळ मांडूयात. त्यामुळे हा जो काही पहिला खेळ आहे तर तो विटू दांडूचा असेल. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि मकरंद रागाने जानकीकडे बघतच असतो. परंतु जानकीने मात्र आता सारंग, सौमित्र आणि ऋषिकेश यांच्या हातामध्ये हात देऊन मकरंदला आता एक टीम काय असते हे दाखवून दिलेलं असतं. आणि शेवटी आता सगळेजण खेळासाठी तयार होण्यासाठी आता ते मैदानावर आलेले असतात. आणि आता हा खेळ अगदी थोड्याच वेळात सुरू होणार असतो.
सगळेजण तयार होतात, टाळ्यांचा गडगडाट होतो. आता ऋषिकेश सुद्धा रागाने ह्या मकरंदकडे बघत असतो आणि मकरंद मात्र ह्या चौघांना एकत्र बघून आणखीनच अगदी त्याचा जळफळाट होत असतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता विनोद कुमारही पुढे म्हणतात की चला मैदानावर आता उतरत आहे तर पृथ्वी टीम. तेव्हा आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग हे सगळेजण आता मैदानावर येतात आणि आता आपल्या खेळाला सुरुवात होण्या अगोदर मात्र ते अगोदर दर्शन घेतात मैदानाचं. आता मात्र जानकीने आपली ओढणी घट्ट बांधलेली असते आणि ती आता ऋषिकेशला म्हणते की हे बघ, ही विटी जे काही आहे ना तर ती तुझ्यावरचा जो काही सगळ्यांचा विश्वास आहे तर ती विश्वास आणि जो काही मनात गैरसमज आहे तो, त्यामुळे आता मात्र ही जी काही गैरसमजाची जी विटी आहे तर ती अगदी तुझ्या दांडू नये. आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश ती विटी आहे तर ती ग्राउंडच्या बाहेर फेकण्यासाठी दांडू उचलतो आणि तेवढ्यात आता त्याचा दांडू हा मोडतो. तेव्हा आता माया, मकरंद ह्या सगळ्यांना खूपच आनंद होतो. आता मात्र जे विनोद कुमार आहे तर ते अनाऊन्स करून सांगतात की पृथ्वी या टीमची दांडू तुटलेला आहे आणि विटी ग्राउंडवर बाहेर फेकण्याच्या अगोदरच मात्र काही झालं तरी आता पृथ्वी या टीमला आकाशला हरवावंच लागेल. तेव्हा आता मकरंद पुढे येतो आणि मकरंद म्हणतो की टीम पृथ्वी आहे ना तिला अगोदरच इतक्या भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे ते आकाश या पृथ्वी टीमला नाही हरू शकत आणि ही पृथ्वी टीम आहे तर ती नक्कीच तोंडावर पडेल. तेव्हा आता जानकी पुढे येते. जानकी अगदी रागाने म्हणते की आता बघूयात की काय होते. आता मात्र अगदी पृथ्वी तोंडावर आपटेल की अगदी ह्या आकाश टीमला जमिनीवर लोळवेल हे आता वेळ आल्यानंतरच कळेल. आता हा खेळ पूर्ण झाल्यानंतरच कळेल. चला आता खेळाला सुरुवात करूयात, खेळूयात आपण सगळेजण. तेव्हा आता सगळेजण जानकीकडे बघत असतात कारण जानकी कधी हार मानणारी नसते आणि शेवटी मकरंदच्या तोंडावर मात्र हा जो काही गेम आहे तर तो कसा खेळते आणि शेवटी आता मकरंदला हारून मात्र आता जानकी ऋषिकेशची कशी होते हे बघण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.